धीरेंद्र शास्त्री यांनी महिलांविषयी आणि शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. हिंदूंनी 4 मुले जन्माला घालावीत आणि त्यातील एक मूल RSSला द्यावे अशा वक्तव्याबरोबरच महिलांबाबत केलेल्या वक्तव्यावरून विविध सामाजिक, बहुजन आणि शिवप्रेमी संघटनांनी तीव्र निषेध नोंदवला आहे. याच पार्श्वभूमीवर वर्ध्यात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रविवारी खासदार अमर काळे यांच्या नेतृत्वात जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले. वर्धाच्या वतीने आम्ही यांचा निषेध करत संजय गायकवाड यांचे बेताल वक्तव्य ज्यांना म्हणजे पुस्तक ज्ञान नाही आणि अशा अज्ञानाने त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्याचा आम्ही निषेध करतो. भाग्येश्वर बाबा हे जे भोंदू बाबा आहे हे यांनी प्रबोधन करायचा हा जो विडा उचलला म्हणतात. आता मला तर शंका आहे की प्रबोधन आम्ही त्यांचं करावं की त्यांनी आमचं करावं. तर निश्चितच मला असं वाटतं की तुमच्या माध्यमातून मी असं सांगते की आम्हीच त्यांना प्रबोधन करावं अशी वेळ आलेली आहे. आणि त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे ते अतिशय चुकीचं आहे. शिवाजी महाराज आमची अस्मिता आहे, शिवाजी महाराज आमचा प्राण आहे, शिवाजी महाराज आमची ऊर्जा आहे. आणि अशा ऊर्जावान पुरुष आहेत ज्यांना म्हणजे हा शब्द जे वापरत आहे त्यांचा आम्ही निषेध करतो. आणि इतिहासात कुठलेही पुरावे नसताना, कारण इतिहासात तथ्यांवर आधारित असतो, त्याचा कुठलाही पुरावा नसताना सातत्याने हे लोक रामदास स्वामींना शिवाजी महाराजांशी जे जोडत आहे ते अत्यंत चुकीचं आहे. आणि कुठेतरी जनक्षोभा यांना सामोरं जावं लागेल. आणि या माध्यमातून मी बागेश्वर बाबांवर कडक कारवाई व्हावी आणि त्यांनी संपूर्ण समाजाची माफी मागावी अशी विनंती करते. आणि अशी मागणी करते, विनंती नाही ती मागणी करते. आंदोलकांनी धीरेंद्र शास्त्री यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्यावर तात्काळ कारवाईची मागणी केली. यावेळी नगराध्यक्ष सुधीर पांगुळ, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. आंदोलनादरम्यान घोषणाबाजी करत समाजात तेढ निर्माण करणाऱ्या अशा वक्तव्यांना आळा घालण्याची मागणी करण्यात आली. वक्त्यांनी सांगितले की संविधानिक मूल्यांना धक्का देणारी, महिलांचा अपमान करणारी आणि समाजात द्वेष पसरवणारी वक्तव्ये सहन केली जाणार नाहीत. अशा प्रवृत्तीवर सरकारने कठोर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला. करणाऱ्या सर्व महाराजांच्या भक्तांच्या माध्यमातून आज हा बागेश्वर महाराज यांचा निषेध या ठिकाणी नोंदवण्यात आलेला आहे. 1-2 दिवसापूर्वी जो काही कार्यक्रम आता मध्यंतरीच्या काळामध्ये झाला होता, या कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये आणि या कार्यक्रमामध्ये बोलताना ज्या पद्धतीनं त्यांनी भाष्य त्या ठिकाणी केलं आणि इतिहास बनवण्याचा प्रयत्न, ज्या गोष्टींचा काही इतिहासासोबत संबंध नाही अशा गोष्टी त्या महाराजांच्या माध्यमातून त्या कार्यक्रमामध्ये सांगण्यात आल्या. त्यामुळं या जो चुकीच्या पद्धतीने इतिहास बनवण्याचा प्रयत्न जे लोक करतात आहे, महाराजांचं श्रेष्ठत्व कमी करण्याचा प्रयत्न जो काही या लोकांच्या माध्यमातून चालू आहे, याचा तीव्र निषेध करण्याकरता आज वर्धेतल्या सर्व जनतेच्या माध्यमातून आज या ठिकाणी बागेश्वर महाराजांचा निषेध करण्यात आलेला आहे. आणि अशा महाराजांना महाराष्ट्रामध्ये सुद्धा बंदी घातली पाहिजे अशी माझी मागणी आहे. 2 दिवसापूर्वी जे काही त्यांनी एक स्टेटमेंट दिलं त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की हिंदूंनी कमीत कमी 4 मुलं जन्माला घातली पाहिजे, त्याच्यातलं एक मूल तुम्ही RSSला दिलं पाहिजे. अशा पद्धतीचं भाष्य हे बागेश्वर महाराजांनी काही दिवसापूर्वी एका कार्यक्रमामध्ये केलेलं आहे की हिंदूंनी 4 मुलांना जन्म दिला पाहिजे आणि त्याच्यातला एक मुलगा हा तुम्ही RSSला दिला पाहिजे. आज देशाची लोकसंख्या 140 करोडच्या वरती गेली आहे. आज देशामध्ये लोकसंख्येचा केव्हा विस्फोट होईल अशी परिस्थिती या देशामध्ये आहे. आज नोकऱ्यांचा प्रश्न आहे, आज शेतकऱ्यांचे प्रश्न आहे, प्रचंड मोठे प्रश्न आहे, अकोमोडेशनचे प्रश्न आहे, जागेचा प्रश्न आहे. अशा याच्यामध्ये अशा पद्धतीचं भाष्य करणं, याच्यावरनं आपली विद्वत्तेचा परिचय या महाराजांनी त्यानिमित्तानं करून दिलेला आहे. या महाराजांच्या या सर्व वक्तव्याचा आम्ही निषेध करतो. त्याचबरोबर संजय गायकवाड हे आता अतिशय विद्वान आमदार आमच्या महाराष्ट्रातले आहे. 38 वर्षापूर्वी प्रसिद्ध झालेल्या पुस्तकाचं जे नाव आहे ते त्यांना काल दिसलं, 2 दिवसापूर्वी दिसलं आणि प्रशासकाला जीवे मारण्याची धमकी त्यांनी त्या पुस्तकाच्या प्रशासकाला जीवे मारण्याची धमकी दिली. माझी राज्याच्या गृहमंत्र्यांना, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना
त्यानिमित्तानं सांगणार आहे की अशा पद्धतीची भाषा करणाऱ्या आमदारांवर आणि खुलेआम प्रशासकाला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आमदारांवर आपण काय कारवाई करताय हे महाराष्ट्र उघड्या डोळ्यानं बघतोय. त्यामुळं अशा व्यक्तींवर आपण तात्काळ कारवाई करावी आणि कायदा सर्वांसाठी सारखा आहे त्याचा परिचय आपण या राज्याला करून द्यावा इतकी नम्र विनंती या जिल्ह्याचा खासदार म्हणून मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे करतो. अश्विन शहा, विदर्भ न्यूज, वर्धा.